आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलाय। वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांचं सरकार असताना बालाजी मंदिरातील लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरली असा गंभीर आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केलाय। चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्यानं आंध्र प्रदेशात आता खळबळ माजली आहे। टीडीपीचे प्रवक्ते अनाम वेंकटरमण्णा यांनी याबाबत गुजरात डेअरीचा अहवालही सोशल मीडियात शेअर केलाय। टीडीपी प्रवक्त्यांनी हा दावा केला। जगनमोहन रेड्डींच्या सरकारवर गंभीर आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मोठा आरोप, खळबळजनक आरोप, कारण तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलाय। वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांचं सरकार असताना बालाजी मंदिरातील लाडू तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरली आहे हा अहवाल समोर आलाय। आंध्र प्रदेशात त्यामुळेच मोठी खळबळ माजली आहे। टीडीपीचे प्रवक्ते अनाम वेंकटरमण्णा यांनी याबाबत गुजरात डेअरीचा अहवाल सोशल मीडियात शेअर केलाय। The lab reports which we have taken, the test samples which were taken and sent to the National Dairy Development Board in Gujarat, it has been certified from their lab that beef tallow and animal fat, that is lard, LARD, these were used, and fish oil was used in the preparation of ghee which was supplied to Tirumala, and also the S factor, that is in ghee and milk we have the S value. लाडूंमध्ये चरबीचा वापर होत असल्याचा अहवाल, धक्कादायक अहवाल समोर आल्याचं पाहायला मिळतं। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी विशाल सवने अधिक माहिती देतात। विशाल, खळबळजनक बातमी म्हणावी लागेल, धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, अहवाल देखील समोर आलाय। नक्कीच ही अत्यंत धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण तिरुपती बालाजी हे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे। लाखोच्या संख्येने भाविक जे आहेत तिथे दर दिवशी बालाजीचं दर्शन घेण्यासाठी जात असतात। मात्र चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केले होते की तिथे जो प्रसाद आहे त्या प्रसादामध्ये जो लाडू जो वापर असतो त्या प्रसादाचा, त्या लाडूमध्ये जनावरांची चरबी तसंच फिश ऑइल जे आहे, माशांचं जे तेल आहे त्याचा वापर जो आहे तो केला जातो असल्याचा घणाघाती आरोप जो आहे तो केलेला आहे। आणि त्यानंतर त्या लाडूचे जे टेस्टिंग साठी पाठवले होते आणि त्या टेस्टिंग रिपोर्ट मधून जो अहवाल समोर आलेला आहे तो अत्यंत धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे। यामध्ये स्पष्ट त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की याच्यामध्ये बीफ, त्याचबरोबर जनावरांची चरबी, फिश ऑइल यासारखे घटक जे आहेत तो लाडूमध्ये वापरले जातात। ज्या ठिकाणी तूप वापरायचा असतो, डालडा वापरायचा असतो, या ठिकाणी हे जनावरांची चरबी असेल किंवा फिश ऑइल यासारखे घटक जे आहेत ते वापरले गेल्याचा रिपोर्ट मधून जे आहे ते समोर आलेला आहे। आणि हा रिपोर्ट जो आहे तो टीडीपीचे स्पोक पर्सन म्हणजे प्रवक्ते जे आहेत अनाम वेंकटरमण्णा रेड्डी यांनी तो सोशल मीडियावरती देखील शेअर केलेला आहे। त्यामुळे अनेक ज्या भक्तांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्याच्या देखील दाट शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे कुठेतरी ह्या संपूर्ण प्रकारामध्ये जगनमोहन रेड्डी यांचं जे सरकार आहे जे होतं या अगोदरचं, ते जगनमोहन रेड्डी आता वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत, वादाच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेले आहेत। आता यावरती जगनमोहन रेड्डी नेमके काय रिप्लाय देत आहेत, त्यांच्या प्रतिक्रियेकडे देखील तमाम भक्तांचा असेल किंवा राजकीय वर्तुळामध्ये जे नेते मंडळी आहेत, त्यांचे विरोधक आहेत, त्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे। मात्र हा जो रिपोर्ट आहे तो नक्कीच जगनमोहन रेड्डी यांना अडचणीत आणू शकतो असे संकेत जे आहेत। सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मोठी बातमी, तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। सीएम चंद्राबाबू नायडूंनी रेड्डींवर हे गंभीर आरोप केले। टीडीपी प्रवक्त्यांनी हा अहवाल व्हायरल केलाय। अहवालात चक्क चरबी, फिश ऑइल असल्याचं नमूद करण्यात आलंय आणि त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। तिरुपती बालाजी केवळ
दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारताचं श्रद्धास्थान किंबहुना जगभरातील भाविक तिथे येतात, नतमस्तक होतात. त्याच लाडवांमध्ये जर अशा पद्धतीची भेसळ होत असेल, असे धक्कादायक अहवाल समोर येत असतील तर त्याला जबाबदार कोण, त्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.